आणि दानवांची माता आहे ती दिती. त्यामुळे आपली मुलं, आपली बाळं अशी इकडे तिकडे फिरतायत, त्यांना कुठलं स्टेज नाहीये, निस्तेज आहेत, त्यांना राज्य नाहीये, ते असेच फिरतायत म्हणून आदितीला वाईट वाटायला लागलं. आदिती खूप दुःखी झाली आणि अशी दुःखी अवस्थेत असताना कश्यप मुनी तिला विचारतायत की काय झालंय तुला, काही अधर्म घडलाय किंवा गुरुकुलात काही चुकलंय का, किंवा आश्रमात काही चुकी झाली आहे का, बघा प्रश्न कसे आहेत, तुझा मूड नाही का, तुला फिरायला नेऊ का, हे कलियुगातलं आहे. पण त्यावेळी असं विचारलं जात होतं. आता आदिती त्याच्यावर उत्तर काय देते की सगळं चांगलं आहे, पण एवं पुत्रेषु नष्टेषु देव माता अदितीस्तदा हते त्रिविष्टपे दैत्ये पर्यतप्य दनावता. माझी जी लेकरं आहेत, माझी जी बाळं आहेत, माझे जे पुत्र आहेत ते निस्तेज झालेले आहेत, त्यांना कुठलाही राज्य नाही आहे, राज्यहीन झालेले आहेत ते, आणि असे फिरताना मला सुख वाटेल का, ते दुःख माझ्या मनात आहे. आता हे सगळं आपली पत्नी खिन्न झाली, आपली पत्नी दुःखी झाल्यामुळे कश्यप मुनीने तिला सांगायला सुरुवात केली की कसं आहे माहिती आहे का, मला ब्रह्मदेवांनी एक व्रत सांगितलेलं आहे. तिला सांगतायत की जेव्हा मी एक उपासना करत होतो, तपश्चर्या केलं होतं, तेव्हा ब्रह्मदेवांनी ईश्वराच्या प्राप्तीसाठी, ईश्वराच्या संतोषासाठी एक व्रत मला करायला सांगितलं. ते व्रत मी तुला सांगतो. ठीक आहे, चालेल, मी करेन, तुम्ही मला सांगा काय करायचं ते. तेव्हा मग आता कश्यप मुनी तिला सांगतात की असं एक व्रत आहे, त्या व्रताचं नाव आहे पयोव्रत. पयोव्रत केल्यामुळे तुझ्या सगळ्या इच्छा पूर्ण होतील आणि भगवंत संतुष्ट होतील. मग हा पयोव्रत कसं करायचं?